ठाणे न्यू मेट्रो सिटी लायन्स क्लबचा भव्य पदग्रहण सोहळा, जिल्हा स्तरावर 11 पुरस्कारांची कमाई. सेवा, निवृत्त आणि बंधुभावाचा उत्सव ठरलेल्या लायन्स क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीचा पदग्रहण व चार्टर नाईट सोहळा रविवारी 28 जून मानपाडा येथील डाहलिया बँकेट्स येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक मान्यवर, लायन पदाधिकारी, सदस्य आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती लाभली. यावेळी नव्या कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. लायन दर्शन जोशी यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. लायन मुग्धा डिसूजा यांनी सचिव, लायन उमेश शेठ यांनी खजिनदार, तर लायन जोसेफ थॉमस यांनी प्रथम उपाध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारत समाजसेवेचा संकल्प व्यक्त केला. या कार्यक्रमात लिओ क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीच्या शुभारंभाचीही घोषणा करण्यात आली. डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट लिओ इशिका शाहू लाडो यांच्या हस्ते उद्घाटन झाले. नव्याने स्थापन झालेल्या लिओ क्लबचे अध्यक्ष दीप जोशी यांनी पदाची शपथ घेत समाजसेवा आणि नेतृत्वाचा संकल्प केला. कार्यक्रमास डिस्ट्रिक्ट गव्हर्नर PMJF लायन्स टेरेन्स मार्टिन्स प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन दीपक चौधरी, डिस्ट्रिक्ट सेकंड व्हाईस गव्हर्नर लायन राजुल पटेल आणि PMJF लायन चार्टर संस्थापक अध्यक्ष जॉर्ज पिठेरे यांनी उपस्थिती लावली. अवघ्या 2 वर्षात स्थापन झालेल्या या क्लबने उल्लेखनीय कामगिरी करत डिस्ट्रिक्ट अवॉर्ड्स नाईटमध्ये तब्बल 11 जिल्हास्तरीय पुरस्कार पटकावले. त्यामध्ये प्रतिष्ठेचा एलिट क्लब अवॉर्ड्सही समावेश असून सेवा, निवृत्त, सदस्यवाढ आणि उत्कृष्ट प्रशासनाची ही पावती मानली जाते. याशिवाय लायन्स सुनील पिंटो यांनी बेस्ट मल्टिपल काउन्सिल सेक्रेटरी हा बहुमान प्रदान करण्यात आला. त्यांच्या उत्कृष्ट प्रशासकीय कार्यक्षमतेची आणि नेतृत्व गुणांची दखल म्हणून हा पुरस्कार देण्यात आला. गेल्या वर्षभरात क्लबने 63हून अधिक समाज उपयोगी सेवा उपक्रम राबवत 31,000हून अधिक लाभार्थ्यांपर्यंत मदतीचा हात पोहोचवला. विविध सेवा प्रकल्पांसाठी 13 लाख रुपयांहून अधिक निधी खर्च करण्यात आला. आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, शैक्षणिक मदत, द्रुकदान व अवयवदान, जनजागृती, भूक निर्मूलन, बाल कर्करोग सहाय्य, पर्यावरण संवर्धन, युवा सक्षमीकरण, मानवतावादी सेवा आणि आपत्ती निवारण अशा विविध क्षेत्रात क्लबने उल्लेखनीय कार्य केले. या कार्याची दखल घेत डिस्ट्रिक्ट गव्हर्नर PMJF लायन टेरेन्स मार्टिन्स यांनी विद्यमान अध्यक्ष लायन्स विफ्रेड कराशा यांना डिस्ट्रिक्ट 3231A2 क्लब एक्सलन्स अवॉर्ड प्रदान केला. त्यांनी क्लबच्या संपूर्ण कार्यकारिणीचे अभिनंदन करत अवघ्या 2 वर्षात सेवा, संघटन आणि नेतृत्वाचे आदर्श उदाहरण निर्माण करत क्लबने संपूर्ण जिल्ह्यासाठी प्रेरणादायी कार्य केले असे गौरवोद्गार काढले. नवनिर्वाचित अध्यक्ष लायन दर्शन जोशी यांनी आगामी काळात समाजसेवा अधिक व्यापक करण्याचा, सदस्य संख्या वाढवण्याचा, युवकांना लिओ चळवळीत सहभागी करून घेण्याचा आणि विविध नाविन्यपूर्ण सेवा प्रकल्प राबवण्याचा संकल्प व्यक्त केला. उत्कृष्ट नियोजन, पुरस्कारांची कमाई आणि समाजसेवेप्रती दृढ बांधिलकीमुळे हा पदग्रहण व चार्टर नाईट सोहळा सर्वांसाठी संस्मरणीय ठरला. सर्व्हिंग विथ कॉम्पॅशन अँड काइंडनेस या ब्रीदवाक्यानुसार अधिकाधिक नागरिकांनी समाजसेवेच्या या कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. माझे नाव लायन KJ पॉल. मी या प्रांताच्या 3231A2 याचा गव्हर्नर होता 2018-19 आणि हे जे क्लब आहे लायन्स क्लब ऑफ ठाणा न्यू मेट्रो सिटी हे 20 मेंबर करून आम्ही सुरुवात केला होता आणि यावर्षी दुसऱ्या वर्षी आम्ही खूप कामं केलेलं आहे. फ्रॉम साईट फर्स्ट टू मेडिकल कॅम्प्स. आम्ही आपला खोपोली जेलमध्ये पण जाऊन तिथे मेडिकल कॅम्प केलेलं आहे. मुलांसाठी पण केलेलं आहे. झाडं फॉर ट्री प्लांटेशन केलं शाळेत. लायन्स क्वेस्ट प्रोग्राम केलं आहे. पीस पोस्टर प्रोग्राम केलं आहे आणि जास्तीत जास्त आम्ही ठाण्यामध्ये सोसायटी जी आहे ना तिथे आम्ही काम करतोय आणि जास्त काम करू इच्छितोय. आणि आमचं जे काम असतं ठाणा विलेजमध्ये विलेज अडॉप्शन करतात. आम्ही तिथे सोलारचं लाईट लावून देतात, बोरवेल करून देतात
आणि तिथे जे मुलं मुली असतात त्यांना स्किल डेव्हलप ते शिकवतात, टेलरिंग वगैरे आम्ही शिकवतात. आमचं जे क्लब आहे आता 32 मेंबरचा क्लब आहे मेट्रो सिटी. गेल्या वर्षी आम्ही कमीत कमी 30 लाखाचं काम केलेलं आहे आणि 30 लाख आम्ही बाहेरून पण आम्हाला दिलेले आहे पैसे आणि आमचा पण मेंबर पण कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही दर महिना नेरूळमध्ये एक अनाथ आश्रम आहे तिथे जे मुली आहे त्यांना आम्ही तिथला काही प्रोव्हिजन्स आहे ते आम्ही त्यांना देतात. आणि आमच्या जे मेंबर्स आहे आम्हाला मेंबर वाढवायचे आहे ठाण्यामध्ये, कारण काय पैशाच्या काय कमी नाही. CSR फंड्स आहे, आमच्या LCI फाउंडेशनचं कॉन्ट्रीब्युशन देतात आणि कॉर्पस फंड्स आहे. पण आमच्याकडे माणसं कमी आहे काम करायसाठी. तर या माध्यमातून मी सर्वांना अपील करतोय, लायन्स क्लब असं संस्थाला तुम्ही जॉईन व्हा या दुसरं कुठलं संस्था जॉईन करा. पण लायन्स क्लब जे आहे 109 इयर्स ओल्ड आहे आणि 212 देशामध्ये पसरलेलं आहे. 212 देशामध्ये पसरलेलं आहे. आणि आता हे जे आमचे जे प्रेसिडेंट आहे लायन दर्शन जोशी, ते जे दर्शन जोशी आमचे जे प्रेसिडेंट आहे हे कॉर्पोरेट मधून येतात आणि मोठ्या मोठ्या कंपनीचा प्रेसिडेंट पण होता आणि यावर्षी हे प्रेसिडेंट आहे आमचा 1 जुलैपासून. आणि त्यांच्या मनामध्ये पण आहे एक 15-20 लाखाचं काम करायचं, पण ठाण्यामध्ये करणार आहे. त्याचं माणसं पण पाहिजे, आम्हाला पैसे पण लागतात, पण काम बघून आम्हाला पैसे देतात. आता अलीकडे परवा आम्ही भूमिपूजन करणार आहे. 10.5 लाख रुपयाला आम्हाला लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन दिलेलं आहे. ते म्हणजे ठाण्यामध्ये महानिकेतन एक संस्था आहे, तिथे अनाथ मुली असते त्यांच्या तिथे त्यांचे किचन आहे ते एकदम बरोबर नाही. त्यांना आम्ही एकदम नवीन किचन बांधून देणार आहे. ते 1-2 महिन्यात त्यांना ते बांधून देणार आहे. ते म्हणजे आमचं मोठं काम असणार आहे. आणि पुढच्या वर्षी आपलं हे प्रेसिडेंट दर्शनचं खूप इमॅजिनेशन आहे भाई आपलं काम करायचं. परत मला असं तुम्हाला सांगू इच्छितो सर्वांना की आम्हाला मेंबर पाहिजे. पैसे नाही दिला चालेल, पण मेंबर बनून या. आम्हाला हात पाहिजे, सोबत राहा. हा सोबत राहा. आम्हाला सर्वात जास्तीत जास्त मेंबरशिप इन्क्रीज करायची. आम्ही हे जे काही चॅरिटीचं जे काही काम करतोय त्या कामाच्यासाठी हात कमी पडत आहे. त्यामुळे जितके जास्तीत जास्त मेंबर आम्हाला मिळू शकतील या वर्षभरामध्ये, त्यासाठी मी तुम्हाला सर्वांना अपील करतो की प्लीज लायन्स क्लब ऑफ ठाणे न्यू मेट्रो सिटीमध्ये आपण आपल्या मेंबरशिपसाठी आम्हाला संपर्क करावा. ठाणे मेट्रो सिटीमध्ये जॉईन करावा, नाही तर तुमच्या बाजूला जे क्लब आहे त्यांना पण जॉईन करू शकतोय. हे आमचं आव्हान आहे. आणि आम्ही परत एकदा हे जे मेंबर आता इथे आलाय, आम्ही आमचं जे मीटिंग झालंय करीत आम्ही एक 4 लाखचा कॉन्ट्रीब्युशन एकटा केला, डोनेशन मिळलं म्हणजे एक मीटिंग मध्ये. तसं आमचा मेंबर असतोय, तर काम करायला आम्ही कधी मागे पडत नाही. थँक्यू. गॉड ब्लेस यू. Hi, I am Darshan Joshi, newly elected and installed president of Lions Club of Thane New Metro City. Today, on 28th of June, my entire PST team is installed by Dr. Deepak Chaudhary, the installation chairperson, and our district governor Trevor Martis. It was a wonderful event. It started from lighting the lamp, thereafter invocation song and various blessings from all the guests. The installation happened really very well, and during this, or maybe before this installation, we also have inaugurated a new Leo club, which will be of course the chartered president of this new Leo club will be my son, Lion Deep Joshi. Thanks. Good evening. I am Dr. Lion Deepak Chaudhary. I had a pleasure installing today the Thane New Metro City Club, and Darshan Joshi, who has been installed as the president, is very promising. The way the immediate past president Wilfred has done the service activities, fellowship activities, wonderful, and that is why this is one of the few clubs who have not dropped any member but have added 11 members. And today itself, I think 2 more members was added.
I think that speaks of its service and fellowship activities. I personally believe I had a when you have a very good project, the member stays with the club, and this particular club has a permanent project, and that is why the members are with this. And I feel that at least one permanent project we should do. And I, as a district chairperson for water conservation MD 3231, always believe the water conservation is the best. Jal hai to kal hai, and that is why I am very happy and proud to say that our multiple has done so far 164 check dams with water capacity of 264 liters, 264 crore liters of water. Just imagine, so many villages, thousands of families, farmers are getting the water because of this Lions initiative. And this district, A2, has contributed a lot. They are almost done 64 check dams. So I feel that everybody can do wonders, and this particular club, the way Darshan Joshi has promised his activities and plan, this club is going to be one of the best clubs in the district and multinational. Thank you very much. हेलो एवरीवन, मैं विल्फ्रेड पॉल करात्रा, प्रेसिडेंट ऑफ लायंस क्लब ऑफ थाने न्यू मेट्रो सिटी। आज हमारा ये जो फंक्शन हुआ है इसको चार्टर नाइट सेलिब्रेशन बोलते हैं, जहाँ पे हम हमारे क्लब का जो बर्थडे है वो सेलिब्रेट करते हैं। ये हमारा जो क्लब है इसको अभी 2 साल कंप्लीट हो चुका है और 2 साल में हमने बहुत सारे एक्वॉलेट्स और बहुत सारे अवार्ड्स जीते हैं एट दी डिस्ट्रिक्ट मल्टीपल एंड एट द इंटरनेशनल अवार्ड, जिसके लिए आज हमारे जो डिस्ट्रिक्ट गवर्नर साहब जो आए थे ट्रेवर मार्टिस जी, उन्होंने हमारे क्लब को काफ़ी चीज़ फैसिलिटेट किया है और हमें बेस्ट क्लब इन द डिस्ट्रिक्ट जो इंटरनेशनल से चुना गया है, जिसके लिए हमें एक्सीलेंस अवार्ड मिला है। उसके अलावा हमने आज हमारे जितने भी चार्टर मेंबर्स है, जो चार्टर मेंबर्स वो मेंबर्स है जो जब फर्स्ट टाइम जब क्लब फॉर्म होता है वो सारे चार्टर पे उनका नाम आता है, उनको सारे को फेलिसिटेट किया है। और ये नॉर्मली ये कोई भी लायंस क्लब का एक प्रैक्टिस है जो उन लोग करते हैं। तो आज उसी का सेलिब्रेशन है एंड हम पूरा साल में जो भी हमारे सर्विसेज किए हैं उसका आज एक रिवॉर्ड्स और रिकॉग्नाइजेशन सेरेमनी है। थैंक यू। Joseph Thomas. Yeah, I need to speak about today's function. Basically, the objective of Lions International and Lions Club all over the world is to, serve the community, especially deprived sections of the community. And we are privileged to serve the community for 2 years as a new club in the name of Thane New Metro City. And we are celebrating the second year of our service to the community. And during these 2 years, we have had the opportunity to serve underprivileged sections of the community by way of permanent projects and specific projects, diverse projects, in the sense that we have even the opportunity to visit jails, see the prisoners, provide for the mental and physical well-being of the prisoners. I mean, just for example, because this is not an occasion to really specify each and every service projects, but we would like to only say that we have touched upon the lives of people during these last 2 years, and we will continue to strive with our growing membership. When we started with a membership of 12 people, we rose it to 22, and now we are about 33 members. And each of the members contribute their time, money, resources for the benefit of these people. So this is what we would propose to do for the future as well.